पाचने किती करून निघाले बाबा पाचच्या हातात भरपूर करून आणि आता सुवर्णदुर्ग किल्ला जवळ दिसू लागलेला आहे. हाच आहे तो सुवर्णदुर्ग किल्ल्यावर नव्याने सापडलेला गुप्त दरवाजा. दक्षिण बाजूकडील बुरुज आणि पूर्ण बाहेर पसरलेला अथांग अरबी समुद्र. तर हा बहुतेक राजवाडापूर्वीचा किंवा राज दरबार वगैरे असेल. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सतेज निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरिता. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हरणे गावाजवळ समुद्रात असणारा सुवर्णदुर्ग किल्ला. गेल्या वर्षी पण आपण त्या किल्ल्यात जाण्याकरिता गेलेलो, परंतु समुद्र भरती असल्यामुळे तिथे आतमध्ये जाऊन आपल्याला किल्ल्यामध्ये जाता नाही आलं. परंतु यावेळी पुन्हा एकदा आम्ही निघालो आहोत. शाळांना सुट्टी आहे. कालच रिझल्ट लागला पार्थचा. पार्थ 9वीला गेला आणि स्वारा गेली 10वीला. तर बघा, आता आम्ही चाललेलो आहोत मुरुडून. सकाळी निघालो 7:15 आता आम्ही मांदाड म्हसाळा रस्त्यावर आहोत. आणि ते जरा बघ माझ्यासोबत आहे आपला पार्थ. आणि जाताना रस्त्यावर आता इथं आम्हाला करवंदाची झाडं दिसली. भरपूर करवंद आहेत, पिकलेले आहेत आणि बऱ्यापैकी करवंद काळी झालेले आहेत. करवंद खाण्याकरिता आम्ही थांबलेलो. दाखवतो तुम्हाला झाडावर कशी करवंद आहेत ती. इकडे बघा पार्थ कसा करवंद काढून खातोय. तेव्हा पार्थ खातात करवंद काळी काळी. इकडे पण बघा झाडावर भरपूर काळी करवंद आहेत, पिकली जातात करवंद बऱ्यापैकी. चला पटवट जराशी करवंद खाऊया. बघा पार्थने किती करवंद खाल्ले बघा पारच्या हातात. भरपूर करवंद आहेत. चला निघूया आपण पुढे. महापुराच्या थोडं पुढे चिंचळी धरणाजवळ आता आम्ही नाश्ता करण्याकरिता थांबलो होतो एका हॉटेलमध्ये. बघा, मी घेतलेले रस्सावडा आणि पार्थने घेतलेले पिठलं भाकरी नाश्ता करिता. तर चला आता पटापट नाश्ता करायचा आहे आणि मग पुढे जाण्याकरिता निघायचं आहे. हरणे गावामध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि हरणे गावातून बंदराकडे जाणारा रस्ता आहे समुद्राकडे. समोर बघा गोवा किल्ल्याचं ते गोवा किल्ल्याचं प्रवेशद्वार. गेल्या वर्षी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा किल्ल्यावर गेलो होतो. सुंदर किल्ला आहे, छोटा आहे परंतु. आणि हाच रस्ता पुढे हरणे बंदर आणि त्यापुढे जेट्टीकडे गेला आहे. तर बघा मित्रांनो, आता आम्ही हरणे जेट्टीजवळ पोचलेलो आहोत. बघा गाड्या लागल्या आहेत लाईनशीर किल्ल्यावर जाण्याकरिता. आणि हा मागच्या बाजूला आहे तो कनकदुर्ग किल्ला. या किल्ल्यावर आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो पार्थ आणि मी. आणि हा पूर्ण हरण्याचा समुद्र, समोर मच्छी बाजार आहे, लिला होतो मच्छीचा. आणि इथूनच होडे सुट्टे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरिता. आता थोड्याच वेळात आम्ही देखील सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जाण्याकरिता निघणार आहोत. तर बघा होडीमध्ये आम्ही बसलो आहोत पार्थ, मी. आणि आता होडी आमची निघालेली आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जाण्याकरिता. बघा पूर्ण होडी भरलेली आहे. मागे देखील माणसं बसले अजून 10-12. तर मित्रांनो बघा, समोर सुवर्णदुर्ग किल्ला आता जवळ दिसू लागलेला आहे. जवळजवळ चाललेली आहे आमची होडी किल्ल्याच्या. थोड्याच वेळात एक साधारण 5 ते 7 मिनटात आम्ही किल्ल्याजवळ उतरणार आहोत होडीतून. आणि मग किल्ल्यामध्ये जायचं आहे फिरायला. समोरच बघा किल्ल्याजवळ किनारा दिसत आहे, तिथेच आमची होडी लागणार आहे. आणि तिथेच किल्ला आपल्याला उतरायचं आहे होडीतून किल्ल्यावर जाण्याकरिता. तर बघा आता आमची होडी किल्ल्याजवळ किनाऱ्याला लागत आहे आणि आम्ही होडीतून आता उतरणार आहोत किल्ल्याजवळ. तर बघा मित्रांनो, समोर आमची होडी. तिथं आम्ही उतरलो. आता भरती असल्यामुळे ह्या बाजूने आलो. नाही तर मग भरती नसतं ह्या बाजूला उतरवतात. तिथे पायऱ्या आहेत या. तर बघा मित्रांनो, आता आम्ही सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पोचलेलो आहोत. बघा महादरवाजा मस्त दगडी 2 बुरुज आहेत मोठे मोठे. गोमुखी आकाराचा दरवाजा आहे, जसा सर्व किल्ल्यांवर असतो त्या प्रकारेच हा दरवाजा आहे, गोमुखी आकाराचा. इकडे बघा सुंदर महादरवाजा आहे. समोर जो दरवाजा आहे त्यातून आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा आहे आतमध्ये. महादरवाजा बाहेर हे एक हनुमानाचं शिल्प आहे दगडावर कोरलेलं. एक कासवाचं देखील एक शिल्प आहे. आणि हा आहे महादरवाजाचा प्रवेशद्वार. त्याचं प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला देवळ्या आहेत सैनिकांकरिता. जशा सर्वच महादरवाजाच्या आतमध्ये असायच्या सैनिकांना आराम करण्याकरिता, राहण्याकरिता, त्या प्रकारे या देवळ्या आहेत. आणि आता आपण आतमध्ये किल्ल्यात प्रवेश केलेला आहे. एक तटबंदीकडे जाण्याकरिता पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूनेच दगडी पायऱ्या आहेत. आणि समोर दिसत आहे पूर्ण सुवर्णदुर्ग किल्ला. मोठा किल्ला आहे. तर आता तटबंदीकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत, दगडी पायऱ्या आहेत, त्यातून आम्ही तटबंदीकडेच निघालो आहोत. मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या मिळून 1 पायरी होईल एवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत त्या. इकडे बघे काहीतरी आहे भुयारी मार्ग. हा नाही काहीतरी आहे ना पण.
खोली आहे इथं, खोली बिहारी एक छोटीशी. तर बघा मित्रांनो, आता सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवर आम्ही चाललेलो आहोत. भरपूर रुंद अशी तटबंदी आहे, साधारण 15 फूट रुंद अशी तटबंदी आहे. त्यामुळे चालण्याकरता एकदम व्यवस्थित रस्ता आहे. झेंड्यावर किल्ल्यावर ठिकठिकाणी असे झेंडे आहेत, बघू ध्वज लावलेले आहेत. आणि झाडं बघा भरपूर आहेत किल्ल्यामध्ये, बोराची झाडं भरपूर आहेत, पूर्ण जंगल झालेलं आहे. तर चला आता पुढे जाऊया आपण. इथे बघूया काय हा ध्वजस्तंभ किल्ल्यावरचा बहुतेक मुख्य ध्वजस्तंभ आहे, सुंदर असा. या बाजूला एक पाण्याची टाकी आहे आणि पाणी देखील आहे, त्यात शेवाळे आले पाण्याला. चांगलं व्यवस्थित सुंदररित्या बांधलेलं आहे दगडांनी टाकी. तर बघा मित्रांनो, किल्ल्यावर भरपूर असे बुरुज आहेत गोलाकार. किल्ला असा उत्तर दक्षिण पसरलेला आहे. तोफा देखील एक साधारण 4 तोफा किल्ल्यावर आहेत. त्यात ही एक तोफ, मोठी तोफ आहे, बुरुजावर ठेवलेली आहे. आणि सुवर्णदुर्ग किल्ल्यावर नुकताच एक चोर दरवाजा सापडले आहे. हा बघा, हाच तो चोर दरवाजा आहे. तर बघूया आपण खाली जाऊन. तर बघा मित्रांनो, हाच तो गुप्त दरवाजा आहे किंवा चोर दरवाजा आहे, ज्याचा शोध काही दिवसापूर्वी दुर्गवीर संस्थांनी काही असं इथं खोदकाम करून हा दरवाजा शोधला होता. पूर्णपणे मातीमध्ये गाडला गेला होता हा दरवाजा, त्यामुळे इथे दरवाजा आहे असं तिथे वाटेत देखील नव्हतं कोणाला. तर बघा, अतिशय सुंदर असा हा दरवाजा आहे, चोर दरवाजा. पायऱ्या देखील त्याच्या सुंदर आणि वरती देखील दगडकाम मस्त कोरीव केलेलं दगडात. आणि हा बाहेर पडायला दरवाजा. किल्ल्याच्या पूर्व दिशेला हा दरवाजा बाहेर पडतो. आणि समोरचा हरणे गाव दिसत आहे. गोवा किल्ला आणि गोवा किल्ला, फत्तेगड किल्ला आणि कनकदुर्ग किल्ला. आणि किल्ल्याची पूर्ण उंच भिंत. तर बघा मित्रांनो, आता किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे आम्ही आलो आहोत. आणि दक्षिण टोकाकडे असणारा हा बुरुज. किल्ला मोठा आहे आणि किल्ला बघण्याकरिता आम्हाला होडीवाणी फक्त अर्धा तास दिलेला आहे. अर्धा तासात अर्धा किल्ला देखील पाहून होणार नाही. बघू, आपण जास्तीत बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, दक्षिण बाजूकडील बुरुज आणि पूर्ण बाहेर पसरलेला अथांग अरबी समुद्र. हे पुढे जाऊ नको पार. आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या दक्षिण टोकावरून दिसणाऱ्या किल्ल्याचं उत्तर टोक समोर दिसतंय. भरपूर लांब आहे. इथून तिथे पोचायला आम्हाला 10-15 मिनटं जाणार आहेत. बाकी किल्ला कधी बघणार एवढं कमी वेळात. इकडं समोर एक खाली खोली दिसते, बहुतेक एक कोठार असावं, दारुगोळ कोठार किंवा धान्य कोठार वगैरे. सुवर्णदुर्ग किल्ला पूर्वी आदिलशहाकडे होता आणि 1660 साली छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात घेतला. आणि या किल्ल्याचं नाव सुवर्णदुर्ग असं नामकरण केलं. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला अतिशय महत्त्वाचा असा होता. सरखेल कान्होजी आंग्रे या किल्ल्यावरूनच आपला राज्यकारभार पाहत असत. या किल्ल्याच्या संरक्षणाकरिताच हरणेच्या समुद्रकिनाऱ्यावर गोवादुर्ग, फत्तेदुर्ग व कनकदुर्ग असे 3 उपदुर्ग बांधण्यात आले. तर बाहेर दिसणारा हे किल्ला बाहेरून. आता आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी आलेलो आहोत. उत्तर टोक आणि दक्षिण टोक याच्या मध्ये आलेलो आहोत. या बाजूला हा उत्तर टोक किल्ल्याचं, या बाजूला खाली दक्षिण टोक आहे, पण आता तिकडे दिसत नाही. झाडं भरपूर आहेत, बोराची झाडं भरपूर झाली आहेत किल्ल्यावर. चला जरा पुढे जाऊया आपण. तर बघा मित्रांनो, समोर बांधकामाचे अवशेष येत आहेत किल्ल्यावरील वाड्याचे. जे भरपूर ठिकाणी अवशेष आहेत बांधकामांचे, पूर्ण आता ढासळले असलेच आहेत ते. किंवा अजून एक किल्ल्यावर असणारी तोफ खाली बुरुजाजवळ होती. त्या खाली मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक तोफ होती, त्या वर बुरुजावर एक होती ना. ही 3 तोफा आपल्याला दिसलेल्या आहेत. अजून बघूया पुढे कडे दिसते काय. तिथं तो महादरवाजा समोर जो दिसते, तिथून आपण आलो आणि त्या पायऱ्यांवरून वर चढलो महादरवाजातून येऊन. चला तर जरा पुढे बघूया आपण. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे आम्ही चाललो आहोत. आणि हा बघा, एक उत्तर टोकाकडे जाताना फार मोठासा तलाव दिसले आम्हाला. थोडे असे मिळून 3 तलाव असं मिळून तो एकच मोठा पाणी व्हायला की पूर्ण एकच तलाव होत असेल. पण मोठा तलाव आहे, फार मोठा आहे तलाव.
समोर पण बघूया काहीतरी बांधकाम दिसते, आपण जाऊया तिकडे. आणि बघा मित्रांनो, किल्ल्याच्या पूर्ण उत्तर टोकाकडे आम्ही आलो आणि इथं अजून एक तलाव भेटलेला आहे. हा थोडा लहान आहे मागच्या तलावापेक्षा. मागचा तलाव भरपूरच मोठा होता. त्या तलावाच्याच बाजूला बघा एक समोर रूम आहे काहीतरी बांधलेली, खोली आहे. तर काहीतरी ठेवण्याचं तिथं असेल जागा, कोठार असेल ते. तर चला पटापट आता राऊंड मारून आम्ही पुढे जातो आहे. संपत आला आमचा अर्धा तास. अजून किल्ला फिरायला आम्हाला 10-12 मिनटं जातील. मित्रांनो, किल्ल्याच्या पूर्व बाजूची बघा ही थोडीफार तटबंदी ढासळलेली आहे इकडे, ती पडझड झाली तिची. बाकी पूर्ण तटबंदी गोल एकदम सुस्थितीत आहे. तर मित्रांनो, सुवर्णदुर्ग किल्ल्यावर फिरण्याकरता अर्धा तास हा अतिशयच कमी वेळ आहे. थोडेफार पैसे जास्त घेतले जातील, पण थोडं वेळ त्याने वाढून द्यायला पाहिजे, 1 तास किंवा 1 तास, तरच पूर्ण किल्ला फिरून होईल आपलं. तर तटबंदीवरून फिरण्यातच अर्धा तासपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. मग खालच्या काही बघायचे असतील पाण्याची टाकी वगैरे बांधकामं, तर तेवढा वेळ नाही पुरत. तर बघू, किल्ल्याचे वेळ जर वाढून दिले तर मग येणाऱ्या पर्यटकांना अतिशय व्यवस्थितरित्या किल्ला पाहता येईल. तर मित्रांनो, इथं बघा बहुतेक हे राजवाड्याचे अवशेष आहेत पूर्वीच्या काळातले. तिथे येण्याकरता जर रस्ता देखील व्यवस्थित बनवला बघा, दगडे लावून सुंदर असं. दोन्ही बाजून दगडे लावले, सफेद चुना लावले त्याला. आणि इकडे बांधकाम हे जोता आहे, व्यवस्थित झेंडे वगैरे लावलेले आहेत. तर हा बहुतेक राजवाडापूर्वीचा किंवा राजदरबार वगैरे असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण सुवर्णदुर्ग किल्ला बघून आम्ही आता महादरवाजाजवळ आलो आहेत. या दरवाजातूनच माशी आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता. तर आता पुन्हा या दरवाजातून आम्ही बाहेर निघत आहोत. तर मित्रांनो, आमची होडी आता नाही एक इथे, बहुतेक बंदरावर पुन्हा लोकांना आणण्याकरता गेली असेल. त्यामुळे आता मुख्य प्रवेशद्वारासमोर या पायरीवरून तर आम्ही खाली आलो आहोत. बघूया, हा खरा रस्ता आहे येण्याचा, पण तो आमची होडी त्या बाजूला लागल्यामुळे तिकडनं आम्ही आलो होतो. आता ही बाजू राहिलेली आपली. तर जरासं बघतो आम्ही खाली येऊन. सुंदर पायऱ्या आहेत पूर्ण, मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जायला मस्त पायऱ्या आहेत. आणि समोर किल्ला बघा, पूर्ण व्यवस्थित आहे किल्ला. तर ह्या बाजूची ती बाजू जी आपण ढासळी बोललो मी, तटबंदी ह्या बाजूला आहे पुढे. एवढी फक्त बाजू ढासळी आहे, बाकी पूर्ण गोल तटबंदी अतिशय व्यवस्थितरित्या शाबूत आहे. तर चला, ही दगड आहेत, इकडे होडी लागते. त्या बाजूने मग असं दगडातून येऊन मग मुख्य प्रवेशद्वाराकडे इकडे जायला लागतं. चला आता जाऊ, आपण खाली जाऊन थांबूया तिकडे. होडी येईल आपली थोड्या वेळाने, मग आपण जाऊ पुन्हा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा सुवर्णदुर्ग किल्ला पूर्ण फिरून जायला आहे. आता आम्ही पुन्हा खाली आलो समुद्राजवळ किल्ल्याच्या बाहेर. आता होडी आमची इथे नाही आहे, बहुतेक लोकांना आणण्याकरता पुन्हा गेले तिकडे बंदरात. तर होडी आली की आम्ही पुन्हा होडीत बसून निघू मग. तर चला, अशा प्रकारे व्यवस्थित किल्ला फिरून जायला आहे. थोडी घाई झाली, वेळ कमी असल्यामुळे. तर चला, आता हा व्हिडिओ देखील आपण येथे संपूया. आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.